नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत अगदी मार्केट सारखा जाळीदार स्पॉन्जी खमण ढोकळा आणि त्यासोबत सर्व केली जाणारी सिक्रेट चटणी। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। ढोकळा बनवण्यासाठी मी इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्यात आपल्याला बेसन पीठ मी 2 कप घेतलेला आहे। त्यासाठी मी आधी 1 कप पाणी घेतले आहे। ज्या कपने बेसन घेतले आहे त्याच कप किंवा वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। पाण्यात ॲड करणार आहोत 3 टेबलस्पून साखर, 1/2 टीस्पून म्हणजेच 1 टीस्पून आणि पाव टीस्पून सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व। हे तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये भेटेल आणि सायट्रिक ॲसिड नसेल वापरायचं तर तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता। मार्केटमध्ये मिळणारा ढोकळा छान पिवळ्या रंगाचा असतो, म्हणून आज आपण इथे पाव टीस्पून खायचा रंग घालणार आहोत। हळद घातली तर सोडा आणि हळदीची रिॲक्शन होऊन ढोकळ्यावर लाल रंगाचे स्पॉट येतात, म्हणून आपण इथे हळद घातली नाही। तुम्हाला जर रंग वापरायचा नसेल तर तुम्ही अगदी 1 ते 2 चिमूट हळद घालू शकता। आता आपण 1 टीस्पून मीठ किंवा चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे आपल्याला आता साखर विरघळेपर्यंत छान फेटून घ्यायचे आहे। साखर विरघळली आहे। आता आपण यात 2 कप म्हणजेच वजनी प्रमाणात 250 ग्रॅम एवढे बेसन घालूयात। हे बेसन मी चाळून घेतलेले आहे। बेसन तुम्ही चाळून ठेवले असले तरी पण ढोकळा बनवताना चाळून घेणे गरजेचे आहे, त्यामुळे त्यातल्या गुठळ्या मोडल्या जातात आणि बेसन हलकं फुलकं होतं आणि ढोकळा हलका आणि जाळीदार होतो। बेसन मी छान असं मिक्स करून घेतलं। आता यात आपण थोडं थोडं लागेल तसं पाणी ॲड करायचं आहे। इथे मला 1/2 कप पाणी लागलं, तुम्हाला त्यापेक्षा थोडं कमी किंवा जास्त लागू शकतं। तुमच्या बेसनच्या क्वालिटीवर तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। अजून एक पद्धत तुम्हाला दाखवते। चमच्याच्या मागच्या बाजूला बॅटरमध्ये बुडवायचे। तुम्ही बघू शकता छान असे कोटिंग झाले आहे। मध्ये रेष ओढली की दोन्ही बाजू मिक्स होत नाहीत, म्हणजेच आपले बॅटर एकदम परफेक्ट झालं आहे। आता हे ढोकळ्याचं बॅटर आपल्याला एकाच दिशेने 4 ते 5 मिनिटं फेटायचे आहे। बॅटर आपण मुरण्यासाठी 10 मिनिटं झाकून ठेवूयात। बॅटर मुरतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। इथे मी एका मोठ्या पातेल्यात पाणी घेतलं आहे आणि त्यात एक स्टँड ठेवला आहे आणि हे पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि ज्या भांड्यात किंवा डब्यात ढोकळा वाफवायचा आहे त्याला तेलाने सर्व बाजूनी ग्रीस करून घ्यायचं आहे, कारण पुढची प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। आपलं बॅटर चांगलं मुरलेलं आहे आणि इकडे आपण पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे। आता ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे। ह्या बॅटरमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे। ढोकळ्यामध्ये तेल घातल्याने ढोकळा असा घशाला एकदम असा दाटल्यासारखा लागत नाही। तेल घालून थोडंसं मिक्स करून घेऊया। आणि आज आपण इथे ढोकळा बनवण्यासाठी इनो वापरणार नाहीये। इनोच्या जागी आपण बेकिंग पावडर घालणार आहे। 1/2 टीस्पून म्हणजेच 1 चमचा आणि पाव चमचा असं बेकिंग पावडर घालायचे। बेकिंग पावडर मिक्स करून घेऊयात। आणि 1 चमचा आपला खायचा सोडा घालायचा आहे आणि सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं 1 टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे अर्धा मिनिटभर चांगलं फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता बॅटर किती फ्लफी झालेलं आहे। बॅटर एकदम फुलल्यामुळे ते बाउल माझा छोटा झाला, म्हणून मी पटकन भांडं चेंज करून घेतलं। आता हे पटकन आपल्याला असं अर्धा मिनिटभर चांगलं फेटून घ्यायचं आहे। सोडा सर्व बॅटरला लागला पाहिजे।
इथं आपलं पातेल्यातलं पाणी पण चांगलं उकळलेलं आहे. आता आपण तेल लावून ठेवलेला डब्बा पातेल्यात ठेवायचा आहे आणि लगेचच हे बॅटर आपल्याला डब्यात घालायचं आहे. बॅटर ओतताना पाणी उकळतं हवं आहे. पाणी जर गार असताना तुम्ही बॅटर घातलं तर पाणी गरम होईपर्यंत तो सोडा डिॲक्टिवेट होतो आणि मग ढोकळा तुमचा फुलणार नाही. तुम्ही बघू शकता ढोकळ्याच्या बॅटरपेक्षा वरती थोडीशी जागा राहिलेली आहे. आपल्याला 1/3 एवढंच बॅटर हे करायचं आहे, कारण ढोकळा फुगल्यावरती वरती त्याच्यासाठी स्पेस हवा आहे, म्हणून आपण भांडं मोठं घेतलेलं आहे. आता आपण हे झाकण ठेवून मध्यम गॅसवर 20 मिनिटं ढोकळा वाफवून घ्यायचा आहे आणि मध्ये अजिबात आपण झाकण काढायचं नाहीये. 20 मिनिटं झालेली आहेत. आपण ढोकळा चेक करूया. तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती मस्त झालेला आहे. ढोकळा चांगला शिजलाय का ते आपण असं सुरी घालून चेक करूयात. तुम्ही बघू शकता सुरी क्लीन आले म्हणजे आपला ढोकळा झालेला आहे. जर तुमचा ढोकळा शिजला नाही तर तुम्ही परत 4 ते 5 मिनिटं वाफ काढून घेऊ शकता. तर आपण हा ढोकळा पातेल्यातून काढून घेऊयात. वाफवलेला ढोकळा आपण पातेल्यातून बाहेर काढलेला आहे. आता आपण हा गार होऊ द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आताच किती छान जाळी दिसते. आता गार करून घेऊयात. ढोकळा आपला थंड होते तोपर्यंत आपण एक फोडणी करून घेऊयात. इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. 1 टेबलस्पून तेल घ्यायचे. तेल गरम झालेलं आहे. ह्यात आता आपण अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडली की गॅस कमी करूयात आणि 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि 8-10 कढीपत्त्याची पाने घालायचे. यात आता आपण 1 कप पाणी घालणार आहोत आणि गॅस फास्ट करून घेऊयात आणि 2 टेबलस्पून साखर घालायचे. ढोकळा कसा आंबट तिखट गोड असतो त्यामुळे आपण यात साखर घालतो. खूपच छोटा तडका पॅन आहे म्हणून मी फोडणीसाठी कढई घेतलेली आहे. आता आपण ही साखर फक्त विरघळवून घ्यायची आहे. पाण्याला चांगली उकळी आली आहे आणि साखर पण विरघळलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. ही फोडणी आता आपल्याला कोमट करून घ्यायची. ही तिखट गोड फोडणी आपण ढोकळ्यावर टाकली तर ढोकळा असा ज्युसी होतो आणि खूप वेळ असा मऊसूत राहतो. ढोकळा आपला पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आपण तो डिमोल्ड करूया. माझा तो डब्बा असा उंच आहे त्यामुळे मी असं त्या पद्धतीने काढते. ढोकळा मी ताटात काढून घेतलाय. आता आपण कट करून घेऊयात. तुम्हाला ज्या साईजच्या हव्या आहेत त्या साईजने तुम्ही कट करून घेऊ शकता. तुम्हाला कट करताना पण कळत असेल किती छान असा लुसलुशीत आपला ढोकळा तयार झालेला आहे. तुमच्या घरी जर अशी कोणतीही छोटीशी पार्टी असेल तर तुम्ही ह्या प्रकारे ढोकळा बनवू शकता, कारण ढोकळा थंड झाला तरी आपण सर्व करू शकतो. ढोकळा आपला कट करून झालाय. त्यावर आपण ही आता तिखट गोड फोडणी घालूयात. कट केल्यावरच फोडणी घालायची त्यामुळे आतपर्यंत फोडणी जाते. आपला ढोकळा किती जाळीदार आणि स्पॉन्जी झालेला आहे मी तुम्हाला दाखवते. ढोकळा आपला तयार झालेला आहे. आता ढोकळ्यासोबत जी मार्केटमध्ये आपल्याला सिक्रेट चटणी भेटते ती आपण बघूयात कशी बनवायची ते. त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात मूठभर कोथिंबीर घेतले, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे, अर्धा टीस्पून मीठ, ढोकळ्याचे कडेचे भाग घेतलेले आहेत. ह्यामुळेच ह्या चटणीला छान अशी कन्सिस्टन्सी येते. यात थोडंसं पाणी ऍड करून आपण ही चटणी करून घेऊयात.
आपली ही सिक्रेट चटणी तयार झालेली आहे. जास्त घट्ट पण करायची नाही आणि जास्त पातळ पण करायची नाही. तुम्ही बघू शकता आपण ढोकळा घातल्यामुळे त्याला छान अशी थिकनेस आलेली आहे आणि खूप अशी छान आंबट गोड लागते ढोकळा घातल्यामुळे. आता आपण ही सिक्रेट चटणी आणि आपली चिंच गुळाची चटणी ह्यासोबत ढोकळा सर्व करणार आहे. चिंच गुळाच्या चटणीची पण रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्ही जाऊन चेक करू शकता. तुम्हाला ही माझी ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.